माऊली रामकृष्णारी अध्याय दुसरा सांख्ययोग, यालाच ज्ञानयोग किंवा बुद्धियोग असेही म्हणतात. या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध करत असताना भ्रमित झालेला, मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला ज्ञान देण्याचं कार्य भगवंताने केलं. भगवंत सांगतात, हे अर्जुना, काय विचार करतोस रे तू मारला तरच हे मरणार आहेत का? असे अजिबात नाही. अरे, एके दिवशी हे सर्व नष्ट होऊन जाणार आहे. तू मारणारा नव्हेस बरं का, आणि मरणाराही नव्हेस. पण तुझी बुद्धी असणारी अस्थिर झालेली आहे. तू अगोदर स्थिर हो. या अध्यायात स्थित प्रज्ञ हो, स्थिर बुद्धीचा हो, माऊली ज्ञानोबराय सांगतात. मग स्थिर बुद्धी म्हणजे काय? माऊली सांगतात, इच्छा, भय, क्रोध नाहीसे करून परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होणे. जसे कासव प्रसंगी आपले इंद्रिय आपल्या ताब्यात घेतो. जसा कासवाला माहिती आहे आपले इंद्रिय कधी ताब्यात घ्यावेत. सूर्याच्या किरणाला माहीत आहे सूर्याकडे कसे परत जावे. तसे स्थिरबुद्धी माणसाने असले पाहिजे. त्याचबरोबर स्थित प्रज्ञेची दशा माऊली ज्ञानोबराय सांगतात. जो व्यक्ती विषय सुखाची वासना सोडतो, ज्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्थिर होतात ना, तो स्थित प्रज्ञ होय बरं का. जसं नारळाच्या कवटीवर वरतून जरी प्रहार केला तरी आतल्या त्याच्या गाभ्यावरती काही परिणाम होत नाही ना, तसं स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ साधकाला बाह्य जगाचा काहीही परिणाम होत नाही, हे माऊली सांगतात. ज्ञानी माणूस जगाला विसरतो पण देवाला विसरत नाही. याउलट अज्ञानी मात्र जगाला आठवतो आणि देवाचा विसर करून बसतो. या जगात देवच सर्व काही आहे. देवाशिवाय कोणाचंही अस्तित्व नाही. शरीराची स्थिती काय असते? ज्ञानी पुरुषाला नित्य काय, अनित्य काय हे निवडता येतं, त्यालाच ज्ञानी म्हणावं. आत्मा शाश्वत आहे, शरीर नष्ट होणार आहे, हे माणसाला कळलं पाहिजे. परंतु देहाभिमानाने, मी म्हणजेच देह हा अभिमान जडल्यामुळे त्याला आत्म्याचं वेगळंपण दिसत नाही. आणि हे अर्जुना, लढणे हा तुझा क्षत्रिय धर्म आहे रे, तो तुझा स्वधर्म आहे. पण तू मात्र सद्बुद्धी बाजूला ठेवून मी युद्ध लढणार नाही हा भ्रम सगळ्यासमोर व्यक्त करत आहेस. हे बघ, असं करू नकोस रे. तुझ्या इंद्रियांना दमन कर, तुझ्या इंद्रियांना ताब्यात घे. मी करतोय, मी होतोय असं अजिबात समजू नकोस. करविता सगळं काही मीच आहे. तुला जर खरंच माझं व्हायचं असेल ना, तर हे बघ, हे धर्मयुद्ध आहे. या युद्धाला तू तयार हो. हेच माऊली या अध्यायाच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगतात. रामकृष्ण हरी.